श्री सुनील प्रभूजी यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे ती वस्तुस्थिती आहे। याचं कारण जरी आता हा घोटाळा आपल्याला 25 कोटी रुपयाचा सेफेक्स पेचा या ठिकाणी दिसत असला तरी जेव्हा यांच्या खात्यामध्ये आपण गेलो तेव्हा त्या खात्यांमध्ये 16,000 कोटी रुपयाचा व्यवहार झाला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे खाते आहेत। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण हवाला म्हणतो हा कदाचित डिजिटल हवाला करण्याचा प्लॅटफॉर्म असू शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिसून पडते। आणि म्हणूनच आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत, ज्यांनी ट्रान्झॅक्शन केले आहे, म्हणजे सगळं काही 16,000 कोटीचं गबन झालं नाही। हे बाहेर कसं आलं तर हे 25 कोटी रुपये जे सेफेक्स पे यांचे ज्यावेळेस गेले आणि त्यावेळेस तक्रार आली त्यावेळेस असं लक्षात आलं की काहीतरी याच्यामध्ये गौडबंगाल आहे। आणि म्हणून आता पहिल्यांदा ज्या ज्या लोकांच्या खात्यात पैशांचा व्यवहार झालाय म्हणजे कदाचित ते पैसे कोणी गंडवले नाही आहेत, चोरून नेले नाही आहेत, पण 16,000 कोटीचे व्यवहार होतात कसे। आणि म्हणूनच या संदर्भात मी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की एसआयटीची चौकशी केलीच पाहिजे। हे जे काही सगळे खाते आहेत या खात्यांमध्ये आणि याची व्याप्ती ही आता बहुतेक पूर्ण राष्ट्रीय स्तरावर निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आम्ही केंद्रीय एजन्सीजची मदत घेऊ, वेगवेगळ्या राज्यांची मदत घेऊ, पण हे जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार शोधण्याचं काम एसआयटीच्या मार्फत केलं जाईल।